नमस्कार मित्रांनो, बिग बॉसच्या घरामध्ये जेव्हा राखी सावंतची वाईल्ड कार्ड एंट्री होत होती, तेव्हा सुनामी येते असं सांगितलं होतं. बिग बॉसच्या घरामध्ये राखीच्या रूपात सुनामी आली. राखीने हे जे काही बुडतं बिग बॉसचं घर आहे, ते सांभाळण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. राखी बिचारी एकटी किती हँडल करणार या सगळ्या गोष्टी. त्यामुळे सुनामीनंतर आता बिग बॉसने प्रलय आणायचं ठरवलं आणि 1-2 नव्हे तब्बल 3 वाईल्ड कार्ड एंट्रीज बिग बॉसच्या घरामध्ये आणल्यात. आणि बिग बॉसच्या घरामध्ये वाईल्ड कार्ड एंट्रीज झाल्यानंतर बिग बॉसच्या घरातील चक्र देखील फिरायला आता सुरुवात झाली. खरं तर वाईल्ड कार्ड एंट्रीज आणणं खूप गरजेचं होतं. मगाशी सांगितलं की राखी सावंत एकटी बिचारी काय काय बिग बॉसच्या घरामध्ये करेल. खूप करते ती बिग बॉसच्या घरामध्ये. पण बघा, राखी सावंत आली, खेळ पाहायला मजा आली. पण बिग बॉसच्या मेकर्सने, कलर्स मराठीने अजून देखील या बिग बॉस मराठी सीझन 6चा टी-आर-पी जाहीर केला नाही. टी-आर-पी खूप कमी आहे. ना बिग बॉसचा टी-आर-पी जाहीर केला, ना कलर्स मराठीने त्यांच्या कुठल्याही मालिकेचा टी-आर-पी जाहीर केला नाही. म्हणजे बिग बॉस सुरू होण्या अगोदर त्यांच्या सगळ्या मालिकांचा टी-आर-पी येत होता. जसा बिग बॉस सुरू झाला, तसा त्यांनी बिग बॉस सोडा इतर मालिकांचा देखील टी-आर-पी जाहीर केला नाही. त्यामुळे टी-आर-पी खूप कमी झालाय या सीझनचा. त्यामुळेच या वाईल्ड कार्ड एंट्रीज कराव्या लागतात. आता या वाईल्ड कार्ड एंट्रीज खरंच खूप स्ट्रॉंग आहेत, वीक आहेत की फूस आहेत, याच्याबद्दल आपण नक्कीच चर्चा करूया. तर या तीनही ज्या वाईल्ड कार्ड एंट्रीज आहेत त्या पहिल्यांदा जाणून घेऊया. पहिली होती ती म्हणजे संस्कृती साळुंके. संस्कृती साळुंके हिने रियालिटी शोज केलेत या अगोदर. जे मराठीचा पहिला बिग बॉस सारखाच रियालिटी शो जाऊबाई गावात, याच्यामध्ये ती पार्टिसिपेट झाली होती आणि तिच्या खेळाचं तिथे भरभरून कौतुक देखील केलं गेलं. जवळपास टॉप 5 मध्ये ती पोहोचली होती आणि त्यानंतर ती हिंदीमधील देखील एका रियालिटी शो मध्ये पार्टिसिपेट ती झाली होती. रियालिटी राणीज ऑफ द जंगल सीझन 2 याच्यामध्ये ती खेळली होती. तर बऱ्यापैकी तिला हा जो रियालिटी शो कसा खेळायचा, कशाने खायचं रियालिटी शो, हे तिला बऱ्यापैकी माहिती आहे. आणि ज्या पद्धतीने ती जशी वावरत होती, तर एकंदरीत नक्कीच ती पुढेपर्यंत जाईल असं एकंदरीत वाटतंय. त्यानंतर दुसरी कंटेस्टंट होती ती म्हणजे रेवा कौरसे. कौरसेच ना? हां, रेवा कौरसे. रेवा कौरसे ही हिंदी मालिका विश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्री आहेत. तिने 2-3 मालिका तिथे केल्यात. रेवा थोडीशी शांत वाटते, परंतु शांत लोक नंतर प्रचंड गंभीर होतात, असा एकंदरीत अनुभव आहे. तर थोडीशी तीही स्ट्रॉंग वाटते, पण मला त्या मानाने थोडीशी संस्कृती ही स्ट्रॉंग वाटते. घरामध्ये चांगला खेळ दाखवेल असं एकंदरीत वाटतं. याबद्दल आपण नक्कीच सविस्तर बोलणार आहोत. त्यानंतर आला तो म्हणजे संकेत पाठक. संकेत पाठक हा मालिका विश्वातील एक लोकप्रिय अभिनेता आहे. नुकत्याच आलेल्या पुन्हा साडेमाडे 3 हा जो काही चित्रपट आहे, याच्यामध्ये तो झळकला होता आणि बऱ्यापैकी त्याला लोकांची पसंती मिळताना दिसते. तर या तीनही कंटेस्टंट बद्दल बोलणारच आहोत. त्या अगोदर थोडंसं जाऊया, हा जो काही आजचा दिवस असतो तो म्हणजे संडे म्हणजेच फंडे. तर याच्यामध्ये पहिल्यांदा रील्स दाखवल्या आणि या सगळ्या रील्स आहेत ना, मी तरी सोशल मीडियावर Instagramवरती सगळ्या पाहिल्या होत्या. याच्यात सगळ्यात भारी होती रील्स ती म्हणजे राखी सावंतची, गाजरची जे काही रील्स होती ती चांगली होती. त्यानंतर जो काही टास्क दिला होता त्याच्यामध्ये रुचिता आणि दीपाली यांनी चिठ्ठ्या काढायच्या आणि त्या चिठ्ठ्यावरती डान्स करायचा. म्हणजे गाणं वेगळं वाजणार आणि डान्स परफॉर्मन्स कुठला तरी वेगळाच असणार. तर तेही चांगलं होतं. त्यानंतर राखीचं फायनली लग्न केलं आणि राखीने आपल्या सासरवाडीची टीम निवडली आणि बऱ्यापैकी अशीच राखीने टीम निवडायला पाहिजेत होती. त्याच्यात सासरा कोणी नव्हता. नवरा, दीर, नणंद, त्यानंतर बूट चोरणारे, खडूस, आत्या आणि हे सगळं बऱ्यापैकी निवडलं. तर बरं होतं ते बघून. त्यातल्या त्यात मजा होती. म्हणजे एका बाजूला तो बिग बॉस सुरू होता आणि एका बाजूला वेस्ट इंडिज वर्सेस इंडियाची मॅच सुरू होती. त्यानंतर खऱ्या अर्थाने नशिबाचं दार आत्ता उघडणार आहे, ते म्हणजे बिग बॉसच्या घरामध्ये 3 वाईल्ड कार्ड एंट्रीज होणार आहेत. मित्रांनो, बिग बॉसच्या घरामध्ये खरंच 3 वाईल्ड कार्ड एंट्रीज म्हणजे वाईल्ड कार्ड एंट्रीज आणणं खूप गरजेचं होतं. जी काही बिग बॉसच्या घराची डुबती नैया आहे, ते डुबतं जहाज किंवा मग बुडतं जहाज सांभाळण्यासाठी वाईल्ड कार्ड एंट्रीज आणणं खूप गरजेचं होतं. याच्यामध्ये पहिली वाईल्ड कार्ड एंट्री होते ती म्हणजे संस्कृती साळुंके.
आणि त्यानंतर दुसरे येते ती म्हणजे रेवा कवरासे, या दोघींची एकत्र एंट्री होते. आता याच्यामध्ये संस्कृतीला रियालिटी शोचा अनुभव आहे, तो कसा कळायचा हे तिला चांगलंच माहिती आहे. पण ती सायकॉलॉजिस्ट देखील आहे, त्याचा अभ्यास ती सध्या करते. त्यामुळे ती जसं सांगत होती की मला चेहरा बघून याच्या मनात काय सुरू आहे, तो कसा आहे, या व्यक्तीला मी ओळखते. आता हा जो काही प्रकार आहे ती बिग बॉसच्या घरामध्ये करते का, माणसं ती बिग बॉसच्या घरामध्ये ओळखेल का, हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. आता रितेश भाऊ म्हणतात की चला या संस्कृतीची आपण परीक्षाच घेऊ. समोर रेवा उभी असते आणि संस्कृतीला विचारतात ते, सांग बरं रेवा नक्की कशी आहे. त्यावेळी संस्कृती बोलते, रेवा दिसायला बोल्ड असली तरी तशी ती मुळात नाहीये, ती गोड स्वीट इनोसंट आहे. यावरती रितेश देशमुख सांगतात, अरे हे तर कोणीही सांगेल, मला तुम्ही विचारलं ना या दोघी कशा आहेत, तर मी सरळ सांगेन ब्युटिफुल आहेत, खूप छान आहेत, मनाने चांगले आहेत, असं वागतात तसं वागतात. या म्हणजे कोणीही समोर असेल ना त्या व्यक्तीची कोणीही तारीफ करेल, हे तर कॉमन आहे. म्हणजे इथे संस्कृतीचीच भावने चांगली शाळा घेतली. तर या दोघींनंतर संकेत पाठक या अभिनेत्याची एंट्री होते आणि बिग बॉस या तिघांनाही एक टास्क देतात. आणि मित्रांनो, हा जो काही टास्क आहे ना, तो बिग बॉसच्या घरामध्ये उद्या पासून गेम पालटवायला सुरुवात करेल. तर हा टास्क कसा होता की याच्यामध्ये हिट, फ्लॉप, टार्गेट आणि इग्नोर अशा सदस्यांची निवड करायची. तर याच्यामध्ये या तिघांनी राकेशची हिट म्हणून निवड केली. राकेशला फ्रंट फुटला ठेवलं इकडे या तिघांनीही आणि बिग बॉसनेही ठेवले, तुम्हाला नंतर कळेल. राकेश सोबत इकडे एक जी रेवा आहे तिने दीपालीला हिट मध्ये ठेवलंय आणि अनुश्रीला बाकी दोघांनी ठेवलंय. मित्रांनो, अनुश्रीचा जो गेम आहे ना, तो पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये इरिटेट वाटायचा आपल्याला की ही का म्हणून बिग बॉसच्या घरामध्ये अशा अशा पद्धतीचा गेम खेळते. त्यानंतर तिने जो काही गेम चेंज केलाय, जो काही तिचा आलेख आहे ना, तो असा चढता राहिलेला आहे. अनुश्रीची स्ट्रॅटेजी असेल किंवा गेम खेळण्याची पद्धत असेल, टोळी टीम मधून फुटून आपला एक इंडिव्हिज्युअल गेम दाखवणे असेल, या सगळ्या गोष्टी आता प्रेक्षकांना आवडायला लागल्यात, असं या तिघांच्या माध्यमातून एकंदरीत पाहायला मिळते. तर याच्यापैकी संस्कृती आणि हा काय त्याचं नाव संकेत यांनी अनुश्रीला हिटमध्ये ठेवलंय, तर एक रेवाने इथे दीपालीला हिटमध्ये ठेवलंय. त्यामध्ये फ्लॉप आहेत ना, हे प्राजक्ता आणि सागर या लोकांनाच बऱ्यापैकी या तिघांनी ठेवलंय, म्हणजे तिघांपैकी दोघांनी तरी ठेवलंय. मित्रांनो, या दोघांच्याही खेळाबद्दल सांगायचं झालं, सागर आणि प्राजक्ता या दोघांचाही गेम तसा बिग बॉसच्या घरामध्ये झिरोच आहे. त्यातल्या त्यात कंपॅरिझन करायचं झालं तर प्राजक्ता कुठेतरी मुद्दे ठेवते, म्हणजे तिचाही तसा गेम नाहीये, परंतु सागरचा तर अजिबात गेम नाहीये. वाटलं होतं की सागर काहीतरी कॉमेडी काहीतरी काहीतरी करेल, म्हणजे ज्या पद्धतीने लास्ट सीझन मध्ये पॅडी दादा होता, काहीतरी करायचा, ऍक्टिंग असेल किंवा मग सगळ्या लोकांबरोबर बोलणं असेल, प्लॅनिंग असेल, काहीतरी तो करायचा. बऱ्यापैकी पुढेपर्यंत तो त्याच्या खेळाने गेलेला, कोणालाही सपोर्ट, त्याचा कोणाचाही सपोर्ट न घेता तो वैयक्तिक इंडिव्हिज्युअल स्वतःचा गेम खेळतो पुढेपर्यंत गेला होता. तसा या सागर कारंडेचा गेम बिग बॉसच्या घरामध्ये अजिबात नाही आहे. 2-3 सदस्य आहेत त्यांच्यावरती ओरडायचं, खेकरायचं, एवढंच काय त्याचं बिग बॉसच्या घरामध्ये गेम आहे. आणि तो विशाल जसं सांगेल तसं तो सध्या करताना दिसतोय. असा वैयक्तिक इंडिव्हिज्युअल गेम नाही. मी मगाच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की याच्याकडे कुठल्याही प्रकारचं प्लॅनिंग प्लॅटिंग काहीच नाहीये ना, याच्याकडे मुद्दे आहेत स्वतःचे. दुसऱ्याच्या मुद्द्यामध्ये घुसायचं आणि ते पण पानचट मुद्द्यामध्ये घुसायचं आणि आपला वरच्या पट्टीचा आवाज लावायचा आणि त्यानंतर मस्तपैकी लोळत पडायचं. एवढाच काहीसा गेम त्याचा बिग बॉसच्या घरामध्ये सध्या तरी पाहायला मिळतोय. त्यामुळे बऱ्यापैकी प्राजक्ता आणि सागर यांना फ्लॉप मध्ये ठेवलंय. आता टार्गेट जे असणार आहेत हे प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत. तर इथे संस्कृतीची टार्गेट आहे ती म्हणजे तन्वी. तन्वी ज्या पद्धतीने जी काही बोलते, जी काही ओरडते, जो काही वरच्या पट्टीचा आवाज ती लावते, तर राखी इथे संस्कृतीची ती टार्गेट असणार आहे. आणि इग्नोर करणार आहे संस्कृती ती म्हणजे राखीला. राखीला मित्रांनो कोणीच इग्नोर करू शकत नाही. रितेश भाऊ पण सांगतात की कोणीच असं मायका लाल नाहीये की राखीला कोणी इग्नोर करेल. तू काय इग्नोर करशील, पण खरं आहे राखीला कोणीही इग्नोर करू शकत नाही. त्यानंतर ही जी रेवा आहे, रेवाने इथे हिट मध्ये ठेवलंय ते म्हणजे दीपाली. दीपाली ज्या पद्धतीने बिग बॉसच्या घरामध्ये गेम खेळते, आईसारखं जे काही प्रेम करते, त्यासाठी मी हिट मध्ये ठेवते. आणि हिने फ्लॉप मध्ये प्राजक्ता आणि सागरला नक्कीच ठेवले. ही इथे सांगते की सागर हा मला वाटलं होतं पहिल्यांदा स्ट्रॉंग
कंटेस्टंट आहे, इंडिव्हिज्युअल गेम खेळेल, परंतु नाही, तो प्रत्येक मुद्द्यामध्ये काहीतरी घुसतो आणि काहीतरी करत सुटतो. टार्गेट इथे हिचं असणार आहे रेवाचं, ते म्हणजे विशाल असणार आहे. विशाल बद्दल तिचं जे काही मत आहे ना, ते पहिल्यांदा जाणून घेऊया. तो गेम चांगला खेळतो, आवडतो मला गेम. तो स्मार्ट देखील आहे. त्यानंतर तो इमोशनल गेम देखील खेळतो. तो माझा चांगला कॉम्पिटिटर आहे. पण पुढचं जे वाक्य त्याचं होतं ना, ते म्हणजे टोळी टीमला पुढे घेऊन जात असताना तो मॉनिप्युलेट करतो, असं रेवाचं मत आहे. आणि त्यासोबत टार्गेट तिचं असणार आहे ते म्हणजे तन्वी. तन्वी ही बिग बॉसच्या घरातील खूप स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे, परंतु ती जसं गेम खेळते तसं या रेवाबाईंना ते आवडत नाही. आणि त्यानंतर इग्नोर करणार आहे ती म्हणजे रुचिता. रुचिताचं जे काही बोलणं आहे ते बोलणं तिला आवडलेलं नाहीये आणि रुचिता सोबतच तन्वीला देखील ती इग्नोर करणार आहे. आता याच्यामध्ये आहे ना, संकेत जो आहे ना, तर संकेत बिग बॉसच्या घरातील एक स्ट्रॉंग कंटेस्टंट असेल, पण तो मला ना फार गोंधळलेला दिसला. पुढे मी तुम्हाला त्याबद्दल सांगेल. संकेत इथे हिट म्हणून राकेशला ठेवतो. राकेशला मित्रांनो तीनही कंटेस्टंटनी हिट म्हणून ठेवलंय. आता हे त्यांच्या मताने याने ठेवलंय की बिग बॉसने सांगितलंय, हे आता माहिती नाही. राकेशला बिग बॉसच्या घराबाहेर काही लोक भरभरून प्रेम देतात, तर काही लोक खूप विरोध देखील करतायत. आता ही जी त्याच्यातली कुठली लोक आहेत माहिती नाही. खरंच मी सांगतो, म्हणजे या लोकांनी ठेवलंय की बिग बॉसने यांना सांगितले, हे माहिती नाही, तर याच्यावरती मी काही बोलत नाही. पण राकेशला या तिघांनीही ठेवलं. आता इथे अनुश्रीला त्याने हिट मध्ये ठेवलंय. अनुश्रीचा जो काही गेम पाहिला तो चढता होता. ज्या पद्धतीने रितेश भाऊने पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये जे काही सुनावलं, त्यानंतर अनुश्रीने आपला गेम चेंज करायला सुरुवात केली. याच्याबद्दल मी नक्कीच बोललो. आणि खरं मित्रांनो सांगतो की अनुश्रीने आहे ना आपला गेम खूप चेंज केला, म्हणजे 360 डिग्री चेंज केला असं सांगायला हरकत नाही. हा जो काही कॅप्टन्सी टास्क होता ना, मी त्या दिवशी पण बोललो की अनुश्रीकडे कुठलेही नंबर्स नव्हते, तरी अनुश्रीने तिच्या इंडिव्हिज्युअल गेमच्या जीवावरती हा टास्क, कॅप्टन्सी टास्क जिंकला, ती कॅप्टन झाली. तर खरंच त्यासाठी अनुश्रीचं नक्कीच कौतुक आहे. त्यानंतर फ्लॉपमध्ये ठेवलंय ते म्हणजे रुचिता आणि तन्वीला संकेतने. आणि तन्वीबद्दल जे काही तो बोलला ना, ते पण खरं होतं की तन्वीची मनापासून इच्छा होती की मला कॅप्टन व्हायचं होतं. ती इच्छा पहिल्या आठवड्यामध्ये प्रबळ इच्छा तिची दिसत होती. कॅप्टन्सीसाठीच तिने टोळी टीम सोडली होती. विशालपासून ती दूर झाली होती, कॅप्टन्सी दिली नाही म्हणून, किंवा कॅप्टन्सीसाठी तो सगळा तिने ड्रामा क्रिएट केला. त्यानंतर जी काही कॅप्टन्सी झाली, त्यानंतर तिच्याकडनं खूप अपेक्षा होत्या, कारण ज्या पद्धतीने तिला कॅप्टन व्हायचं होतं, परंतु तशी कॅप्टन्सी झाली नाही, हे आपण देखील पाहिलं. तर संकेतचं जे काही कॅप्टन्सी बद्दल तन्वीबाबतचं जे काही मत होतं ना, ते चांगलं होतं. बऱ्यापैकी त्यांनी ते एक्सप्लेन केलं. रुचिता ही खूप नॉईज आहे आणि ते मला आवडत नाही. म्हणजे रुचिता या तिघांचे हे टार्गेट असणार आहे, हिट लिस्टवर असणार आहे, हे यांनी क्लिअर केलंय. तर संकेतचे टार्गेट असणार आहे ती म्हणजे राखी. राखी टार्गेट असणार आहे. मग संकेत लगेच तिथे पलटला, नाही नाही, मी राखीचा टार्गेट असणार आहे, मी सतत दिसण्यासाठी काहीतरी करेन. म्हणजे इथे देखील तो थोडासा पलटलाय. म्हणजे नेमकं काय बोलायचं, कसं बोलायचं हे पटकन संकेतला कळत नाही, असं एकंदरीत पाहायला मिळतंय. यानंतर मित्रांनो, या तिघांनाही शॉर्टकटचा दरवाजा दिला जाणार आहे, त्यामुळे त्यांच्याकडे बऱ्याच सोयी सुविधा असणार आहे. आणि महत्वाची म्हणजे पॉवर की दिली जाणार आहे. पॉवर की मधून बऱ्याचशा पॉवर्स बिग बॉसच्या घरामध्ये येतात आणि पहिली पॉवर्स म्हणजे त्यांना एका आठवड्याची इम्युनिटी मिळणार आहे. यासोबतच ते थेट कॅप्टन पदाचे उमेदवार देखील झाले. आता याच्यापैकीच, या तीन कंटेस्टंट पैकीच कॅप्टन होतो का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर इथे बिग बॉस सगळ्या सदस्यांना लिव्हिंग एरियामध्ये एकत्र बसवतात आणि सांगतात की गेल्या वेळी राखीच्या रूपामध्ये सुनामी आली होती, आता मात्र महाप्रलय येणार आहे, तो पण तीन तीन लोकांचा. आणि 3 वाईल्ड कार्ड एंट्रीज इथे होतात आणि सगळेच शॉक होतात. त्याच्यामधला सगळ्यात शॉक होतो म्हणजे सागर. 3 लोक येणार आहेत, बापरे, 3. याची मी रील्स बनवले आपल्या युट्यूब चॅनलला, इन्स्टाला किंवा फेसबुकला, तिथे तुम्ही नक्की बघा. त्यानंतर बिग बॉसने इथे एक मोठी चाल खेळली. ती चाल अशी की जे काही त्यांनी तिकडे भाऊच्या धक्क्यावरती जे काही मतं या तिघांनी मांडली होती, कोणी फ्लॉप ठेवलं, कोणी टार्गेट केलं, कोणाला हिट लिस्टवर ठेवलं, हे सगळेच्या सगळं बिग बॉसने दाखवलं. त्यामुळे हे जे काही कंटेस्टंट बसलेले आहेत, जुने कंटेस्टंट, बिग बॉसच्या घरातील ऑलरेडी असलेले कंटेस्टंट, यांना थोडासा धक्का बसला.
काहींना आपण हिट लिस्टमध्ये दिसलो, काहींना आपण फ्लॉपमध्ये दिसलो, काहींना आपण टार्गेटमध्ये दिसलो, पण काही लोक दिसलेतच नाही. त्यामुळे या लोकांनी थोडंसं गेम समजून खेळायला पाहिजे. याच्यामध्ये विशाल विशाल एकदम शॉक होता. विशाल न बोलता बरंच काही बोलून गेला. मित्रांनो, विशालचं नाव ना हिटमध्ये होतं ना फ्लॉपमध्ये होतं. त्याचं बऱ्यापैकी नाव होतं, बऱ्यापैकी नाही, टार्गेटमध्ये तो होता. त्यामुळे विशालला कळून चुकले की आपला गेम कुठेतरी दाखवणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो, त्याने गेम आपला दाखवायला सुरुवात केली. उद्याच्या दिवसामध्ये त्याचा गेम आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. जो काही प्रोमो समोर आलाय, आता मी तो स्पॉइल करत नाही, पण विशाल उद्यापासून वेगळ्या रूपात नक्कीच पाहायला मिळणार आहे. तर या लोकांना आहे ना, इथे इम्युनिटी तर दिलीच, कॅप्टन पदाची उमेदवारी दिलीत, परंतु आता हे लोक बिग बॉसच्या घरामध्ये VVIP गेस्ट असणार आहेत आणि त्यांच्यासाठी बिग बॉसच्या घरामध्ये हॉटेल उघडलं जाणार आहेत आणि त्यांच्यासाठी बऱ्याच गोष्टी बिग बॉसच्या घरातील सदस्यांना करायच्या आहेत. ते जसं सांगतील तसं बिग बॉसच्या घरातील इतर सदस्यांना वागायचं आहे. आणि याच्यामध्ये बिग बॉस अजून एक ट्विस्ट आणतात आणि ते सांगतात की तुम्हाला 2 पहारेकरी निवडायचे आहेत आणि 2 सेवक निवडायचे आहेत. तर हे जे काही पहारेकरी निवडत असताना इथे संस्कृती सांगते की मला रुचिताचं नाव घ्यायला आवडेल पहारेकरी म्हणून. रुचिता सतत बोंबलत असते. आता तिला मी संधी देते की बाई तू प्रत्यक्षपणे बोंबल, जागते रहो असं म्हणून बोंबल, तुला काय बोंबलायचं ते. इथे जो संकेत आहे ना, तो संकेत काय सांगतो की नाही, मी रुचिताचं नाव घेऊ शकत नाही, ती एक स्ट्रॉंग प्लेअर आहे. यावरती रुचिता सांगते, अरे आता तू मला फ्लॉप मध्ये टाकलं होतंस आणि लगेच तू स्ट्रॉंग प्लेअर मला समजतोस. रुचिता इथे बोलते की धन्यवाद, तुमचे हे उपकार कसे मी फेडू. यावरती संकेत बोलतो की जागून, रात्रभर जागून तुम्ही हे उपकार फेडा. मित्रांनो, मला असं वाटतं ना की या तिघांची जी टार्गेट आहे ना, ती रुचिताच असणार आहे बऱ्यापैकी. आणि त्याच्यामध्ये काही विशाल देखील येणार आहे. मित्रांनो, तुम्हाला मी खरं सांगू का, या तिघांचं जे टार्गेट असणार आहे ना, ते रुचिताच असणार आहे. कारण रुचिता प्रत्येक शब्दावरती यांच्या रिॲक्ट होत होती. त्यामुळे रुचिता हे सगळं अंगावरती घेण्यासाठी सगळं करत होती तिच्याच, की माहिती नाही, पण रुचिता टार्गेट असणार आहे. आता रुचिता टार्गेट होते की रुचिता यांना टार्गेट करते, हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. मित्रांनो, ज्या पद्धतीचे 2 प्रोमो समोर आलेत ना उद्याच्या दिवसाचे, तर याच्यामध्ये रुचिता आणि ही जी रेवा आहे यांचं जबरदस्त वाचतंय त्या दुटीजवरनं. आणि दुसऱ्या प्रोमोमध्ये असं दाखवलंय की सेवक म्हणून विशाल आहे, परंतु तो सेवा करत नाही, तर तो झोपलेला आहे. तर ही जी संस्कृती आहे ती विशाल उठवण्याचा प्रयत्न करते, थोडंसं पाणी वगैरे टाकून उठवण्याचा प्रयत्न करते. विशाल बोलतो, मी अजिबात हे काही करणार नाही. जे काही पाणी संस्कृतीने आणलेलं आहे ते सगळ्याचं सगळं पाणी तो संस्कृतीवरतीच टाकतो. तर हे जे काही जुने प्लेयर आहेत ना, हे नवीन प्लेयर लोकांचं, हे वाईल्ड कार्ड लोकांचं ऐकणार नाही. आम्ही का तुमचं ऐकायचं, असं काहीतरी हे लोक करण्याचा प्रयत्न नक्कीच करतील. तर इथे बहुमताने पहारेकरी म्हणून निवड होती ती म्हणजे रुचिता आणि सागर यांची. आणि यांना पूर्ण वेळ जागायचा आहे बिग बॉसच्या घरामध्ये, दिवसा पण रात्री पण. बिग बॉस जेव्हा सांगतील की वेकअपच्या अगोदर 2-3 तास झोपा, तर तेव्हा त्यांना झोप मिळेल, नाहीतर यांना पूर्ण आठवडा जागायचा आहे. त्यानंतर सेवक म्हणून निवडायचं आहे. तर इथे संस्कृती सांगते की मला प्राजक्ता आणि राखीला, मला त्यांना सांगायचं की तुम्ही माझी सेवा करा. राखी बोलते की ये, तुमची मी चांगली सेवा करते, या तुम्ही, मी दाखवते. त्यानंतर संस्कृती लगेच घाबरली. बाबा, राखी अशी जे काही सांगते ना, म्हणजे आपलं तालपट काढण्यासारखे आहेत. आणि राखीला जर, बघा, राखीने चांगले केलं असतं, पण राखीने त्रास सुद्धा प्रचंड दिला असता. राखी ही राखी आहे. पण इथे हा जो सांगतो संकेत की नाही, आपण विशाल तन्वीची निवड करूया, आणि तिघांनी बहुमताने विशाल आणि तन्वीची इथे निवड केली. तर जे सेवक आहे ते विशाल आणि तन्वी. राखी सांगते की बरं झालं, मी कधीपासून या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला, परंतु माझ्याने झालं ना, तुम्ही एकत्र आणलंय. आम्हाला काहीतरी लव लपेटा काहीतरी पाहायला मिळेल त्यांचा बऱ्यापैकी. चांगले मित्र होतील ते. आता मित्रांनो, विशाल आणि तन्वी हे जर पूर्ण आठवडा एकत्र राहिले तर पाहायला मजा येणार आहे. मजा येणार आहे ती म्हणजे रुचिताला पाहायला. हे दोघे एकत्र आल्यानंतर रुचिताचं रिॲक्शन पाहायला मजा येणार आहे. तर पुढच्या आठवड्यात हे जे काही 3 वाईल्ड कार्ड कंटेस्टंट आहेत ते VVIP सदस्य असणार आहेत बिग बॉसच्या घरामध्ये. बॉसच्या घरामध्ये बीबी हॉटेल हॉस्पिटॅलिटी पाहायला नक्कीच मिळेल. आता खरंच हे लोक चांगला यांचा पाहुणचार करतात की यांनाच वाईल्ड कार्ड एंट्रीलाच
आपली कामं स्वतः करावी लागतात हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर मित्रांनो, हे तिन्ही सदस्य सध्या तरी प्रथमदर्शी बरे वाटतात. या तिघांच्याही बद्दल सांगायचं झालं तर मगाशी मी सांगितलं की संस्कृती साळुंखे ही ऑलरेडी 2 रिएलिटी शो करून आली. त्यामुळे तिला रिएलिटी शोचा चांगलाच अनुभव आहे. त्यामुळे ही नक्कीच बिग बॉसच्या घरातील स्ट्रॉंग वाईल्ड कार्ड सदस्य असणार आहेत. संकेत पाठकचं तो 2-3 वेळा असा चेंज झालेला आहे आपल्या मतांवरनं. त्यामुळे माहिती नाही तेवढा तो स्ट्रॉंग असेल का? रेवा थोडीशी भिडू शकते, नडू शकते असं एकंदरीत पाहायला मिळतंय. आता संकेतला इथे बिग बॉसने लॉयन म्हणून सांगितलंय. बघू. आणि त्यानंतर तन्वीला जळवण्यासाठी 2ही वाईल्ड कार्ड महिला सदस्यांची तारीफ बिग बॉसने केली आणि ते करणारच होते. मित्रांनो, या तिघांच्याही वाईल्ड कार्ड एंट्रीबद्दल एकंदरीत जे काही एनालिसिस पाहायला मिळते, तर यांनी आहे ना काटा टीमला थोडंसं सॉफ्ट कॉर्नर दिलेलं आहे. बऱ्यापैकी तेच सदस्य त्यांना भावलेले, आवडलेले दिसतायत आणि टार्गेट त्यांचं असणार आहे सगळ्यांचं, तिघांचंही. ते म्हणजे विशाल आणि रुचिता. हे लोकं टार्गेट असणार आहेत एकंदरीत. आणि विशालचा चेहरा तुम्ही बघा. विशाल एकदम म्हणजे यार हे काय आलं? विशालची एक गणितं ठरलेली असतात. त्या गणितांमध्ये अशा प्रकारच्या 3-3 वाईल्ड कार्ड एंट्री येतील असं त्याला वाटलं नव्हतं. आता विशालचं नाव या लोकांनी कुठेच घेतलं नाही. एका ठिकाणी टार्गेटमध्ये बहुतेक होतं. पण आता विशाल तो नक्कीच हे ॲनालिसिस करत असेल, की आता आपल्याला काहीतरी गेम खेळायला लागेल आणि हे जे काही आहेत त्यांचा गेम आपल्याला उद्ध्वस्त करावा लागेल. हे जे 3 ठरवून आलेत ना, या लोकांचा गेम आपल्याला उद्ध्वस्त करावा लागेल असं एकंदरीत विशालने ठरवलं असेल. विशाल सोबत मला असं वाटतं, की तन्वीला देखील हे लोकं टार्गेट करतील. कारण तन्वीबद्दल हे लोकं बरेच बोललेत, तिघे पण, की हे आम्हाला कॉम्पिटिटर वाटते आणि ज्या पद्धतीने ती आरडाओरडा करते, तर तन्वीचा आम्ही आवाज थोडासा कमी करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. तर या वाईल्ड कार्डचं जे टार्गेट असेल एकंदरीत त्यांनी सांगितल्याप्रमाणे रुचिता तर असणारच आहे. अ, रुचिताचं उद्याच्या दिवसामध्ये खूप वाजलंय. ते आपल्याला उद्या पाहायला मिळेल. रुचिता, त्यानंतर विशाल आणि त्यानंतर बहुतेक तन्वी. हे लोकं 3 टार्गेट असतील एकंदरीत. आणि बाकीच्या लोकांना काही फरक पडलाय असं मला दिसत नाही. आता फ्लॉपमध्ये प्राजक्ताला टाकलंय, सागरला टाकलंय. तर यांनी आता आपला गेम ओळखायला पाहिजे, की आपण फ्लॉपमध्ये आहोत. म्हणजे आपला गेम 0 आहे. आपण काहीतरी खेळायला पाहिजे. तर याने खेळायला नक्कीच पाहिजे. राखी तर काय ॲज युज्युअल तिला काय कोणी येऊ दो, काही फरक पडत नाही. राखी तिचा गेम नक्कीच स्ट्रॉंगली खेळेल. इथे राकेशला त्याने हिट लिस्टवरती ठेवलंय. राकेश सध्या हवेत असेल, पण माहिती नाही बिग बॉसच्या घरामध्ये कशी इक्वेशन कधी चेंज होतील हे सांगता येत नाही. एकंदरीत या 3ही ज्या वाईल्ड कार्ड एंट्रीज आहेत त्या चांगल्या आहेत. पण त्यांनी चांगला गेम खेळायला पाहिजे. मला आहे ना या तिघांमध्ये ही जी संस्कृती आहे ही थोडीशी ओव्हर वाटत असली तरी तिला माहिती आहे की रिॲलिटी शोमध्ये कसं खेळायचं ती मला एक स्ट्रॉंग वाटते. त्यानंतर संकेतचं मला एवढं नाही कळालं पटकन. मी 50-50 मध्ये त्याला ठेवेन. पण मला रेवा देखील थोडीशी स्ट्रॉंग वाटते. तर या 2 पोरी मला थोड्याशा स्ट्रॉंग वाटतात. त्यामध्ये संकेत हा थोडासा 50-50 मला वाटतो. तर काय वाटतं तुम्हाला या तिघांबद्दल? कोण स्ट्रॉंग, कोण वीक आहे? हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि हे जे 3 लोकं आहेत ते कुठल्या सदस्यांना टार्गेट करतील बिग बॉसच्या घरामध्ये? मी माझे सांगितले. रुचिता आणि विशाल आणि तन्वीला हे लोकं नक्कीच टार्गेट करणार आहेत. याबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.